गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग आपल्या सर्वांच्या अंतःकरणाच्या अधिष्ठान, भागवत धर्माच्या कलस्थानी असलेले वैराग्याचे महामेरू, सकल जगत उद्धारू, छत्रपती शिवरायांचे गुरु, जगद्वंदनीय जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा सर्वांच्या परिचयाचा आणि पाठातील असा काला या प्रकरणातील अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय भगवान बाळकृष्णाच्या प्रागट्यामुळे गोकुळवासियांना झालेल्या सुखाचे आणि आनंदाचे वर्णन तुकोराय करतात. प्रस्तुत अभंगाच्या अनुषंगाने सखोल चिंतन मांडण्याचा माझा मानस आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी माझ्या अंतःकरणाची सात्विक स्पंदनं परिहाराच्या रूपाने व्यक्त करणे अति आवश्यक आहे. आज खेडकरमाळा खंडाळे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून आणि संत एकनाथ महाराज गुरुकुल नंदकिशोर गोशाळा श्री राधाकृष्ण मंदिर खेडकरमाळा खंडाळे या ठिकाणी गेली 6 ते 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि त्यामध्ये वारकरी संप्रदायामधील एक मोठे साधक ज्यांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे आणि झी टॉकीजवर त्यांचा मोठा कार्यक्रम झालेला आहे. पहा सगळ्यांना ज्ञात आहे. ते आमचे हरिभक्तपरायण संतोष महाराज खेडकर यांच्या वाणीतून तुम्ही धन्य तुकोबा समर्थ हे संत तुकारामांची चरित्रकथा श्रवण केलेली आहे. ठीक आहे ना. परवा वैकुंठगमन झाला महाराज, ठीक आहे ना, परवा. आणि काल आपण काय केलं, माऊलींचा जन्मदिन आणि गोकुळाष्टमी भगवंताचा जन्मदिन आपण साजरा केला. ज्यांच्याकडून सेवा आली आमचे मार्गदर्शक रामदास महाराज खेडकर, रांजणगावमधलं मोठं सेवेधारी भक्तवत्सल व्यक्तिमत्व, खेडकर परिवार, मी संयोजन समिती, तिकडे आयोजन समिती, ग्रामस्थ यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली. माझं पहिलं कीर्तन बरं का संतोष महाराज, माझं पहिलं काल्याचं कीर्तन गोपाळ काल्यालाच माऊलींच्या मंदिरामध्ये झालं. अशी अनेक वेळा अनेक कीर्तन झाली काल्याची. गोकुळाष्टमीनंतर गोपाळ काल्या दिवशी आपलं काल्याचं कीर्तन, याचा आनंद वेगळाच असतो, आहे की नाही. काल भगवंताचा जन्मदिन झालेला आहे, आपण साजरा केला. सर्वांनी रात्री भगवंताचा आणि माऊलींचा जन्मदिन साजरा केला. संतोष महाराजांचं कार्य सर्व महाराष्ट्राला ज्ञात आहे आणि भक्त वेदांत वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांचं कार्य निरंतर चालू आहे. म्हणजे वारकरी शिक्षण संस्था कशा असाव्यात, ताळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आहे महाराज, देहूमध्ये पण आहे, पण इथं आल्यावर जरा वातावरण मला वेगळं वाटलं. म्हणजे वारकरी शिक्षण संस्था कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही संस्था, भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्था. आणि अर्थात याचा सर्व श्रेय हरिभक्तपरायण संतोष महाराज खेडकर यांना जातं. मोठी सेवा चालू आहे. त्यांच्या माध्यमातून
याची काल्याची सेवा माझ्या वाटला आलेली आहे. गेली 7-8 दिवस चालू आलेला सप्ताह त्याची आज सांगता होणार आहे काल्याच्या कीर्तनाने. तर आमचा उद्या कोणी आला इथं आला, तुम्ही काय म्हणणार, आज कशाला आला? कालच झाला काला, आहे का नाही? कालच झाला काला, आता काही येऊन उपयोग नाही. कारण काय, काल्याचा प्रसाद सगळ्यांना मिळत नाही बरं का. काल्याचा प्रसाद सर्वांना मिळत नाही. कोणाला मिळतो? एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. वैकुंठातील देवदेवतांना सुद्धा हा काला दुर्लभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेषा लाभ संत संगे. आता पहा, आपल्या या ठिकाणी हा काला चालू आहे, पण ज्यांना हा काला प्राप्त होत नाही असे देव ते पण आस लावून बसलेत. त्यांना कालाचा प्रसाद मिळत नाही, पण त्यांना एक आशा आहे की पुढे मिळत नाही, कमीत कमी या ठिकाणी आपल्याला कालाचा प्रसाद प्राप्त होईल. काळियाच्या आशे देव जरी झाले माझे, काळियाच्या आशे देव जरी झाले माझे, काळियाच्या आशे देव जरी झाले माझे, काळियाच्या मोठी आस लावून बसलेत बरं का. आज आहे ना अमरावती कशी आहे, आजी ओस अमरावती काला पहावया येते. खावया नाही बरं का, कशाला येते? पहावया येते. कारण त्यांना खाण्याचा अधिकार नाही आहे, पण त्यांनी प्रयत्न केला कुठं वृंदावनात की बाबा भगवंतानी काला केलाय, त्यात थोडं शीत जरी मिळालं, सगळे गोपाळ काला केल्या कुठं जातील? यमुना नदीमध्ये हात धुवायला जातील. ते काय झाले, जळामध्ये मासे झाले हे देव. त्यांना वाटलं थोडं तरी मिळेल, पण आपला काय चतुरात शिरोमणी भगवंताने काय केलं, मग सगळ्या गोपाळांना सांगितलं काय करायचं. तुमच्या ह्या काल्याच्या आशेने, काल्याची आसे देव जळी झाले मासे, ओसोनिया हासे टिरी सांगा ते हात. आता हे मासे झालेत, तुम्ही काय करायचं, यमुना नदी तीरावर जायचंच नाही. हात काय करायचे, हां कशाला पुसायचे, महाराजांनी सांगितलेलं आहे, मी काय सांगत नाही वेगळं, आहे की नाही. हां, असा काला भगवंतानी केला, आहे की. तर पहिला काला कोणी केला? भगवंतानी केला. कुठे केला? वृंदावनामध्ये यमुना नदी तीरावर केला. पहिला काला भगवंतानी केला, सगळ्यात पहिला काला. दुसरा काला कोणी केला हो? आपल्या माऊलींनी. एकच टाळी झाली या चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली बागे वाळवंटी, गोपाळाशा माझा ज्ञान रचलाया वाटी, गोपाळासी माझा ज्ञान राजलाया वाटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान गोपाळाची लाया वाटे, माझा ज्ञान गोपाळाची लाया वाटे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. दुसरा काला त्या ज्ञानेश्वर माऊलींनी कुठे केला हो? चंद्रभागेच्या तीरावर वाळवंटात केला. आणि आपण तिसरा काला करतोय. आपले जे काले आहेत ना सगळेच तुमचा काय पुढं बाहेरचा कोणताही काला असेल, कितवा काला आहे? तिसरा काला आहे, ठीक आहे नाही.
पहिला काला झाला आहे, दुसरा काला पण झाला आहे. आपण जे जे कार्य करतोय ते काय तिसरे काले आहेत. है की नाही? ते कालेचे प्रकार पण 3 आहेत बरं का. किती आहेत? 3. पहिला काला दहिला ह्याचा काला, तो काय प्रतीक काला आहे. कसा आहे? प्रतीक काला. आपण तो करणारच आहोत. कशाचा? दहिला ह्याचा काला. याच्यामुळं काय होतं? स्थूल देह पृष्ठ होतो. स्थूल देहाला पुष्टी मिळते. त्याच्यामध्ये काय काय असतं? दहीलाह्याच्या काल्यामध्ये काय काय असतं? दही असतं का नाही? आता दही कशापासून बनले हो? दिसायला दही आहे पण असायला काय? दूध आहे. नंतर काय हो? लाह्या आहेत. दिसायला लाह्या आहेत पण असायला काय? तांदूळ आहेत. तर काही ठिकाणी मडकं असतं. दिसायला मडकं आहे पण असायला काय? माती आहे. की नाही? दही म्हणजे काय हो? दही म्हणजे आपला संसार, आंबट संसार. लाह्या म्हणजे काय? आपला गोड परमार्थ. संसार आणि परमार्थ, संसार करून परमार्थ करायचा असा काला आपल्याला करायचा. आपला संसार सोडून द्यायचा नाही. आहे की नाही? आपण सगळी संसारी मंडळी. आपल्याला संसार करून परमार्थ करायचा. जे दहिला याचा काला आपल्याला करायचा आहे की नाही? दुसरा काला जो सर्व संतांनी वाळवंटात केला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमी मोहिला साधने, प्रेमी मोहिला साधने, साधने हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमी मोहिला साधने, प्रेमी मोहिला साधने हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. हा काला कोणता? हरिनामाचा खिचडी काला. आपण हरिनाम घेतो की नाही? ते हरिनामाचा खिचडी काला. याच्यामुळे सूक्ष्मदेह याला पुष्टी मिळते. हा काला काय करतो? सूक्ष्मदेह पुष्ट करतो. आणि दहीला काय काला काय करतो? स्थूल देह पुष्ट करतो. तिसरा काला जीव ब्रह्म ऐक्याचा काला. ठीक आहे नाही? जीव आणि ब्रह्म एकच आहेत हा अद्वैत सिद्धांत हजारो वर्षापासून चालत आला आहे. ठीक आहे नाही? आपलं शास्त्र काय सांगतं? वेद काय सांगतात? अद्वैत तत्वज्ञान आपल्याला सांगतात मी आणि भगवंत वेगळे नाही. हा जीव आणि तुम्ही वेगळे नाहीत. हे तुकोरांनी सांगितलं. तुका म्हणे काला, 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 तुका म्हणे काला. कोणी अभेद देखिला, कोणी अभेद देखिला, तुका म्हणे काला, तुका म्हणे काला, तुका म्हणे काला, तुका म्हणे
काय कोणी हा, अभेद कुणी अभेद देखील तुम्ही आम्ही वेगळे नाहीतच आहोत. वेदामधलं महावाक्य आहे पहा कोणतं तत्त्वमसी. पहिलं महावाक्य कोणते तत्त्वमसी महावाक्य. हे सामवेदामधलं छांदोग्य उपनिषदामधलं वाक्य. कशामधलं सामवेदामधलं छांदोग्य उपनिषद याच्यामधलं वाक्य. म्हणजे काय हो तत्त्वम असी. ज्याचा तुम्ही शोध घेताय ते तू आहेस. आपण सर्वजण शोध घेतोय कशाचा भगवंताचा आहे की नाही. तुम्ही आम्ही सर्व शोध घेतोय. पण वेद काय सांगतो तत्त्वमसी. ज्याचा तुम्ही शोध घेताय तेच तुम्ही आहात. तत्त्वम असी. हेच आमल्या तुकारायांनी पण सांगितलं. तेच तत्त्वमसी सोप्या भाषेत सांगितलं. तत्त्वमसी कसं कोणत्या भाषेत आहे संस्कृत भाषेमध्ये आहे. पण सामान्यांना कसं कळावं हे आपल्या तुकोबारायांनी सोप्या भाषेत प्राकृत मराठीमध्ये सांगितलं. काय सांगितलं देवाची बरे 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 कामाने खार तुम्ही तुकामाने कार तुम्ही बरे देवाची बरे बरे देवाची बरे तुकामाने कार तुम्ही तुकामाने कार तुम्ही बरे देवाची बरे देवाची बरे देवाची बरे तुकोबारायांनी या महावाक्याचा अर्थ सोप्या प्राकृत मराठीमध्ये सांगितलं. देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. तुम्ही देव आहात बरं का. एकदा नाही सांगितलं दोनदा सांगितलं तुम्ही देव आहात तुम्ही देव आहात बरं का. पण हे लोकांना अजून कळत नाही. तरी देवाचा शोध घेत आहेत हे की नाही. पहा ना अहम ब्रह्मास्मी म्हणजे हेच सांगितलंय हे की नाही. अब्रह्मास्मी हे वेदामधलं दुसरं महावाक्य. यजुर्वेदामधलं बृहदारण्यक उपनिषदामधलं हे महावाक्य. अब्रह्मास्मी म्हणजे काय मीच ब्रह्म आहे. वेदाने सांगितलं आमच्या तुकोरांनी सांगितलं माऊलींनी सांगितलं. तुकोरांनी सोप्या भाषेत सांगितलं अहम ब्रह्मास्मी मी वासुदेव तत्वता कोळ येईल विचारिता. आपण गाथ्याला काय म्हणतो पंचम वेद म्हणतो किंवा तुकोपनिषद म्हणतो. सगळा वेदाचा अर्थ तुकोरायांनी आपल्या गाथ्यामध्ये सांगितलं आहे. म्हणून तुकोराय काय म्हणतात वेदांचा अर्थ अम्मासीच ठावा एरानी व्हावा भार माथा. हे अद्वैत तत्वज्ञान ऋषीमुनींनी सांगितलं संतांनी सांगितलं तरी आपल्या लोकांना कळत नाही. देवन तुम्ही सारखेच आहात तरी आपण एकमेकांचा द्वेष करतोय. आपल्या हातून पाप कर्म घडतंय हे की नाही. कारण काय तुम्हाला आपल्या हिंदू धर्माचा पायाच माहीत नाही. जेव्हा पाया माहिती होईल जे जे म्हणतात ना आम्ही हिंदू धर्मी आहोत भगवा झेंडा घेऊन फिरतात त्यांना आपल्या हिंदू धर्माचा पाया हे माहीतच नाही. जेव्हा पाया माहिती होईल तेव्हा सगळे तुम्ही आम्ही अख्खा भारत हिंदुस्तान एकमेकांशी प्रेमाने वागेल. कारण काय भगवंत प्रत्येकामध्ये भगवंताचा वास आहे. तुम्ही देव आहात मी पण देव आहे. जेव्हा तुम्ही देव आहात तुमचा द्वेष का करायचा हे की नाही. हे संतांनी सांगितलं. तरी पण पहा सगळ्या भारतात म्हणा किंवा जगात म्हणा अधर्म माजलेला आहे. काय माजलेला आहे अधर्म. असाच अधर्म द्वापार युगात माजला होता. कुणी माजवलं हो कौस मामानी.
कोणी माजवला होता? कौस मामाने. कंसा सासरा जरासंध, त्याच्या पत्नी कोणत्या? अस्ती आणि प्राप्ती कंसाच्या पत्नी. आई वडील कोण? उग्रसेन आणि पद्मावती. सगळी कथा तुम्हाला काल महाराजांनी सांगितली असेल. महाराज जन्मापर्यंत सगळं कीर्तन झालेलं आहे काल, तर परत मी सांगणं योग्य नाही. ठीक आहे ना, मी थोडक्यात सांगतो. कंसाची चुलत बहीण कोण? देवकी. हिचा विवाह कंसाने कोणाशी लावला हो? वसुदेवाशी बळजबरीने लावला. त्याला आधीच 6 बायका, रोहिणी सहित 6 बायका, 6 बायका आणि अजून एक बायको. कोण लग्न करण का हो? पण या कंसाने काय केलं? बळ त्याच्या चुलत बहिणीचं लग्न वसुदेवावर लावलं आणि लग्न झाल्यावर मिरवणूक निघाली आणि आकाशवाणी झाली की वसुदेव आणि देवकीचा 8वा पुत्र तुझा काय करेल? वध करेल, तुझा संहार करेल. आता कंसाला मारणारा यांच्या पोटी जन्माला घेणारे त्यांनी मारायला हात उचलला देवकीला. वसुदेवाने धरला आणि न मारण्याची विनंती केली. मग त्यांना दोघांना कारागृहात ठेवलं आणि म्हणला जी मुलं होतील तुला त्या सर्वांना मी मारणार. त्यांनी पहिली किती मुलं मारली? 6 मुलं मारली. 6 मुलं मारली, बरोबर आहे की नाही? म्हणजे 6 मुलं म्हणजे काय? षड्विकार आहेत, षड्विकार. ठीक आहे ना. आणि 7वा गर्भ योगमायेने वसुदेवाची पत्नी रोहिणी, जी कंसाच्या भीतीने नंदराजाच्या आश्रयाला राहत होती, तिच्या पोटी 7वा गर्भ स्थापित केला. ठीक आहे ना. तिच्या पोटी कोण जन्माला आलो? आमचा बलराम दादा जन्माला आला. बलरामाची बहीण कोण? सुभद्रा. त्याला परत 7 भाऊ होते. 7 जन्म झाले आणि 8वा जन्म जो काल तुम्ही साजरा केला भगवंताचा झाला. त्यांना कारागृहात ठेवले. कुठे ठेवले? वसुदेव देवकीला कारागृहात ठेवलं होतं. कारागृहामध्ये असा मोठा प्रकाश पडला, देवकीचं तेज वाढलं आणि 8वा अवतार, 8वा गर्भ आणि अष्टमीला आणि 8 वर्षाचा भगवंत, चतुर्भुज भगवंत त्या कारागृहामध्ये अवतीर्ण झाला. आणि भगवंताचा रात्री 12 वाजता तुम्ही जन्म साजरा केला. गोकुळाष्टमी साजरी केली आपण. आता भगवंत किती वर्षाचा आहे? आता 8 वर्षाचा. बरोबर आहे? किती वर्षाचा आहे? 8 वर्षाचा. जन्म झाला. भगवंत म्हणू लागले लगेच वसुदेवाला देवकीला, मला घेऊन चला नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. ओ नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. माया उपजली येथे, देवी आणि माता येथे. ओ माया उपजली तेथे, देवी आणि माता येथे. आनंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, गोकुळाला. भगवंत अवतीर्ण झाले आणि म्हणू लागले वसुदेव देवकीला, मला कुठे घेऊन चल?
नंदाच्या घराला मदने गोकुळाला. गोकुळा घेऊन चल. तिथं काय आहे? माया तिथं उपजली आहे. त्या मायाला घेऊन ये, मला तिथं ठेव. आता वसुदेव देवकी म्हणाले, तू किती वर्षाचा आहे आता? 8 वर्षाचा आहे. तुला एवढ्या मोठ्याला तुला बाहेर घेऊन जायचं सोपं काम नाही, खूप अवघड. मोठा पार आहे, या कारागृहामध्ये आपण, पण त्या घरात नाही. भगवंत म्हणा ठीक आहे. मी लहान होतो. भगवंत काय आले? छोटे बाळाप्रमाणे झाले. देवकीने स्तनपान केलं आणि नंतर वसुदेवाने बाळा उचललं आणि एका टोपलीत ठेवलं. टोपलीत ठेवल्यानंतर उचलला कमळापती, उचलिला पायची कमळा बंधने गळती. गळती. टोपली उचलली आणि हातापायातल्या सगळी बंधनं गळून पडली, साखळ्या गळून पडल्या. दरवाजे खाडकन उघडले कारागृहाचे. जे तिथं रक्षक होते ते झोपी गेले, आहे की नाही. आणि भगवंताला घेऊन वसुदेव बाहेर पडले. बाहेर जोराचा पाऊस पडत होता. मोठा यमुनेला पूर आला होता. यमुनेच्या पुरामध्ये वसुदेव गेले टोपली घेऊन आणि बाळाच्या पायाचा अंगठा पाण्याला लागला, स्पर्श झाला. आणि भगवंताला, वसुदेवाला देवाने वाट करून दिली. पुरतारीला दाट, पुरतारीला दाट, पुरतारीला दाट, पुरतारीला दाट, पुरतारीला जात, पुरतारीला आजात, पुरतालीला आजात, पुरतालीला आजात. देवे लाविला अंकुश, देवे लाविला अंकुश. पुरतालीला दात, पुरतालीला दात, पुरतालीला दात, पुरतालीला आजा. बाळाच्या पायाचा स्पर्श यमुना झाल्यावर मोठा मार्ग तयार झाला. तिथून वसुदेव मथुरेमध्ये पोहोचले, आपलं गोकुळात पोहोचले. गोकुळामध्ये गेल्यावर यशोदामाई शेजारी कोण होतो? योगमाया होती. तिला उचललं, या बाळाच्या त्या ठिकाणी ठेवलं आणि वसुदेव परत कारागृहामध्ये परत आले. आणि ह्या बाळाला, एकटं बाळ खेळत होतं, ते सर्वप्रथम नंदाची बहीण सुनंदाने पाहिलं, आणि सुनंदाने ही बातमी नंदराजाला दिली. गवळण वेळ अजून थांबा. ही बातमी नंदराजाला दिली. नंदराजाला खूप आनंद झाला. नंदराजाने गडला कंठा काढला आणि सुनंदेला भेट दिला. कारण की आनंद झाला ना, काहीतरी द्यायला पाहिजे. तिला भेट दिला, खूप आनंद झाला. असे करता करता बातमी साऱ्या गोकुळात पसरली. पहाटेपणे सगळ्या गोकुळात पसरली आणि गवळणी एकमेकांना सांगू लागल्या. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गौडाला म्हणती गौडानीला पुत्र झाला यशोदेला. गौडाला म्हणती गौडानीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गौडाला म्हणती गौडानीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे वाटी वाटी सुंट बडे. एक धावती एकी पुढे दाटी वाटी सुंट बडे. ओ गौडाला, गवळण ओ गौडाला, गवळण म्हणती गवळणीला
पुत्र दादा यशोदेला. पहा सगळी बातमी गोकुळात पसरली. गवळणी एकमेकांना सांगू लागल्या, आनंद घेऊ लागल्या. खूप आनंद झाला गोकुळवासियांना आणि सुख आलं गोकुळामध्ये. याचं वर्णन आमचे तुकोबाराय का करतात? कारण तुकोबाराय जे तुकोबारायांचे पाच अवतार आहेत. पहिला प्रल्हाद स्वरूप तुकोबाराय. नंतर द्वापार युगामध्ये त्रेतायुगामध्ये अंगद स्वरूप तुकोबाराय. द्वापार युगामध्ये भगवंतावर कोण होतं? उद्धव स्वरूप तुकोबाराय होते. ज्यावेळी भगवंताचा जन्म झाला गोकुळामध्ये कोण होतो? उद्धव स्वरूप तुकोबाराय हजर होते. म्हणून तुकोबाराय आखो दे का हाल. ते आनंद किती झाला गोकुळामध्ये याचं वर्णन पहिल्याच चरणात करतात. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा बाळकृष्ण नंदा घरी ये गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी भगवंताच्या प्रागट्यामुळे गोकुळवासियांना आनंद झाला आणि गोकुळामध्ये सुख आलं. या सुखाचं वर्णन पहिल्याच चरणात तुकोबाराय करतात. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. पुढचं आपल्याला माहिती आहे. गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळवासियांना सुख आलं, आनंद झाला. मुलं कुठं जन्माला येत नाही का हो? आहे का नाही? गावोगावी गल्लोगल्ली मुलं जन्माला येतात. पण इथं कोण जन्माला आलं होतं? साक्षात भगवंत जन्माला आला होता. कोणाच्या घरी? नंदाच्या घरी. आहे की नाही? नंदाला वृद्धप काळामध्ये पुत्रप्राप्ती झाली होती. नंदराजाला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून सर्व गोकुळवासियांनी निर्जल एकादशी केली होती. काय केलं होतं? एकादशी करायची, पण कशी करायची? निर्जल एकादशी. आपणही करतो एकादशी, आहे की नाही? आपली कडक एकादशी असते. किती कडक असते? एकादशी करतो सगळे,
आहे की नाही. आपली एकादशी केव्हा चालू होते हो? दशमीला चालू होते. उद्या एकादशी, आपण घरचे सांगतात उद्या एकादशी आहे. मग जरा एक पोळी जरा जास्त वाढा, उद्या एकादशी. मग जरा जास्त जेवण करायचं. उद्या सकाळ झाली, सकाळी मग आपण सांगतो घरी की आज आमचा उपवास आहे बरं का, एकादशी. हां, मी चहा घेणार नाही आज. मी काय घेणार? ग्लासभर दूध घेईल, ठीक आहे नाही. दूध घेतो ग्लासभर. मग 11:30-12 झाले, आपलं फराळाचं ताट पुढं येतं आणि ताटामध्ये काय जास्त काय खात नाही आपण. आपली एखादी कडक असते ना, आपण जास्त काय घेत नाही. ताटामध्ये एवढी खिचडी, एवढा वरईचा भात, आहे की नाही. परत बटाट्याचे वेपर्स, केळीचे वेपर्स, शेंगदाणा लाडू, शेंगदाणा चिक्की, गुडदाणीचा लाडू, आहे की नाही. परत आमटी. आता ताटामध्ये जागा नाही महाराज, आहे की नाही. ताटामध्ये जागा शिल्लक राहील का? ताटामध्ये जागाच नाही. मग शेजारी काय असतो, एक डिश ठेवतो आपण, मोठी डिश म्हणजे ताटं ठेवतो. त्याच्यामध्ये 8 डझन केळी, 1-2 सफरचंद, 1-2 पेरू, ही फक्त एका माणसाला बरं का. एवढी आपली कडक एकादशी असते बरं का, एवढी कडक असते. पण गोकुळवासियांची एकादशी कशी होती हो? निर्जला एकादशी. निर्जला म्हणजे काय हो? पाणी देखील प्यायचं नाही, अशी एकादशी करायची. आता काल पण तू उपवास केला, कोणता? गोकुळाष्टमीचा. काही कधी खूप कडक केला, काहीच खाल्लं नाही हो दिवसभर. पण गोकुळवासीने काय केलं? निर्जला एकादशी केली. त्याचं फळ म्हणून, त्याची फलप्राप्ती म्हणून त्यांना काय वाटलं? नंदराजाला पुत्रप्राप्ती झाली. त्यांना खूप आनंद झाला. त्याला गोकुळवासियांना आनंद झाला. कारण काय? नंदराजाला म्हातारा वयात, वृद्धाप काळात पुत्रप्राप्ती झाली होती. आणि सुख आलं गोकुळामध्ये. जेथे पाहायला यायचं, बाळाला पाहायला यायचं, आहे की नाही. नवीन जन्माला आले बाळ, सगळे त्या बाळाला पाहायला यायचे. आणि त्या नंदाच्या वाड्याला 4 दरवाजे होते बरं का, 4 दरवाजे. बाळाला पाहायचं, त्या स्मित हास्य पाहायचं, तो रडतो कसा, दिसतो कसा, हसतो कसा पाहायचं आणि बाहेर जायचं. बाहेर पडताना प्रत्येक दरवाजामध्ये बरं का, प्रत्येक दरवाजामध्ये काहीतरी भेटवस्तू मिळायची. कोणाला वस्त्र मिळतील, कोणाला भांडे मिळतील, कोणाला दागदागिने मिळतील, कोणाला काही पण मिळायचं. त्याला पाहून गेलं की बाहेर पडताना काहीतरी भेटवस्तू मिळायची. प्रत्येकाला आनंद व्हायचा. पहा, सुख आलं कोकणामध्ये. काय आलं? सुख आलं. सुख हे 3 प्रकारचं असतं. पहा, एक असतं विषय सुख, दुसरं ब्रह्मसुख आणि तिसरं भक्तिसुख. पहिलं कोणतं? विषय सुख. हे काय? संपून जातं, स्थिर राहत नाही, वाढतही नाही, कमी होतं, वाढत नाही. नंतर कोणतं? ब्रह्मसुख. हे नेहमी स्थिर असतं, वाढतही नाही, कमी होत नाही. आणि भक्तिसुख निरंतर वाढणारं असतं. कसं असतं? निरंतर वाढत जाणारं असतं. नारद भक्तिसूत्रामध्ये या सुखाला प्रतिक्षण वर्धमानम काय म्हणलेलं आहे? प्रतिक्षण वर्धमानम या सुखाला म्हणलेलं आहे. कोणत्या सुखाला? भक्तिसुखाला. निरंतर वाढत जातं. या गोकुळामध्ये निर्गुण निराकार भगवंताने सगुण साकार रूप धारण केलं होतं, बालकाचं रूप धारण केलं होतं. त्यामुळं सगळा गोकुळवासियांना आनंद झाला. का आनंद झाला? कारण काय? दुसऱ्या चरणात बाळकृष्ण बाळकृष्ण नंदा घरी, 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 बाळकृष्ण
कृष्ण नंदा घरी आनंदाला नर नारी आनंदाला नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळा कृष्ण हो बाळा कृष्ण नंदा करी बाळकृष्ण नंदा करी हो बाळकृष्ण नंदा करी बाळकृष्ण बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी त्यांना आनंद होण्याचं कारण काय हो? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी नारी स्वतः भगवंत अवतीर्ण झाले होते नंदाच्या घरामध्ये बाळकृष्णाच्या रूपात. त्यामुळं फक्त स्त्रियांना नाही पुरुषांना नाही आबालवृद्धांना आनंद झाला. कधी कधी काय असतं, कुणी घर बांधलं, कुणाच्या घरी बाल जन्मा आलं, प्रत्येकाला आनंद होणं असं नाही. काहींना आनंद होतो, काहींना काय होतं, दुःख होतं. पहा, कुणी घर बांधलं किंवा गाडी घेतली, काही लोकांनाच आनंद होतो, सर्वांनाच आनंद होतो असं नाही, आहे की नाही. पण या गोकुळामध्ये प्रत्येकाला आनंद झाला हो, प्रत्येकाला आनंद झाला. आबालवृद्धांना आनंद झाला. आणि इकडे मथुरेमध्ये काय झालं, कंस आला. आता योगमाया कुठं आणली होती कारागृहामध्ये, आता योगमायाला मारायचं, मायाला मारायचं आहे. तिचे पाय हातात पकडले आणि तिला मारण्यासाठी आपटणार, तेवढ्यात ही आकाशात निसटून गेली आणि आकाशवाणी झाली. तुझं लागी वधी उपजला मज आधी, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलाय, काय मला मारून उपयोग नाही. आणि ती आकाशात विलीन झाली योगमाया, आहे की नाही. आता आनंद झाला गोकुळामध्ये. तर आंध्रा साजरा कसा करायचा, मग आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी, गोकुळवासियांनी गुड्या उभारल्या, तोरणं बांधली, फेर धरून नाचू लागले. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी. काय केलं, गुड्या उभारल्या, दाराला तोरणं बांधली, आहे की नाही. आनंद साजरा करायचा की नाही. आणि फेर धरून नाचू लागले, कथा सांगू लागले, भगवंताच्या रामायणा मारल्या, पुराणा मारल्या, कथा सांगू लागले आणि फेर धरून नाचू लागले. त्यानं डीजे लावला नाही बरं का, काय लावलं नाही, डीजे लावला नाही. आता पहा, आता विकृत एक पद्धत चालू झाली. कोणाची पुण्यतिथी असेल, जयंती असेल, त्या दिवशी काय करायचं, डीजे लावायचा, नाचत बसायचं. शिवजयंती असेल, गणेश उत्सव असेल, संस्कृती जतन नाही, संस्कृतीचं काय विकृतीकरण चालू आहे. पण त्या काळात द्वापार युगात आनंद का साजरा करायचे, तोरणं बांधायची, गुड्या उभारायच्या, फेर धरून नाचायचं. तर फेर जरा बंदच झालं आहे महाराज. नागपंचमीला आहे ना, महिला फेर धरायच्या, गाणी मारायची. जवळजवळ मी लहानपणी ऐकायचं बरं का ते. आता कुठं ते ऐकायलाच मिळत नाही, ठीक आहे ना. लोप पावत, संस्कृती लोप पावत चालली, की आपण जतन करणं आवश्यक आहे. द्वापार युगात असे सगळे फेर धरून नाचायचे, मोठा आनंद झाला आणि प्रत्येकाने आनंद साजरा केला. त्यानं मोहून टाकलं. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे, किंवा काही ठिकाणी वेधिले गोविंदे असं पण आहे. काही मोहिले म्हणतात, काही वेधिले म्हणतात. दोन्हीचा विचार करू आपण. तर भगवंताला पाहायला यायचं, लहान बाळाला पाहायला यायचं, आहे की नाही. प्रत्येकाला छंद लागला. एकदा जरी पाहिलं ना तरी नंदाच्या वाड्यात परत यायचं.
काही ना काही कारण काढून यायचं. तिथं भेटवस्तू नाही मिळाली तरी चालेल, भेटवस्तू महत्त्वाची नाही. महत्त्वाचं काय? भगवंताचं मुखकमल, त्याचं हास्य, त्याचं हसणं कसं, त्याचं रडणं कसं, त्याचं पाहणं कसं, प्रत्येकाला असं वेधून घ्यायचं ते. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. येणे वेधियले येणे वेधियले येणे वेधियले मन, येणे वेधियले येणे वेधियले येणे वेधियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, नंदाचा नंदन नंदन. सर्वांना छंदच लागला, कानाला पाहायला यायचं आणि आनंदाने हसतमुखाने घरी परतायचं. ते सगळं ताण बघू विसरून गेले, सगळे गोकुळवासी ताण विसरून गेले, आनंदी आनंद सर्वकडं. ही बातमी कळाली आमच्या कौस मामाला. गोकुळात खूप आनंद उत्सव साजरा केला जातोय, म्हणजे 100% मला मारणारा कुठं जन्माला आलाय हो? गोकुळामध्ये मला मारणारा जन्माला आलाय. त्याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे, आहे की नाही? मग आमची पुतना मावशी निघाली कुणाला मारायला. कोण निघालं? पुतना मावशी. तर पुतना मावशी म्हणजे कशी गाव? दिसायला काय चांगली आहे गाव ती? हां, दिसायला चांगली आहे का? नाही. ते बाळाने पाहिलं, एखाद्या बाळाने पाहिलं ते घाबरायचं, रडत बसायचं. म्हणून ती कशी आली? नामा म्हणे आली नंदाची घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. सुंदर स्त्रीचं रूप धारण करून पुतना मावशी गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये आल्यावर नंदराजा वाड्यावर आले आणि घरी कोण होतं? यशोदामाई होती. आणि यशोदेला सांगू लागली, अरे यशोदे, तुला काय वाटतं का नाही? तुझ्या घरी बाळ जन्माला आलंय, मला बातमी द्यायची का नाही? तर यशोदेला मोठा प्रश्न पडला, अगं कोण आहे तू? कोण आहे तू? मी तुला ओळखत नाही, विसरले का म्हणले मला? कोण म्हणती? पुतना मावशी सुंदर रूप, स्त्रीचं रूप धारण करून आलेली. अगं मी तुझ्या आत्याच्या, सासूच्या, मावशीची, पुतणीची मी आई. अरे बापरे, खूप जवळचं नातं आहे का नाही? खूप जवळचं का नाही? अरे म्हणलं मला आत्याच नाही म्हणली ती. यशोदामाई काय म्हणली? आत्याच नाही म्हणलं. आत्या नाही हो, आत्या नाही, आत्या नाही, आत्या नाही. तुझ्या काकाच्या, सासूच्या, आत्याची, मावशीची मी मुलगी. मला काका पण नाही, आत्या पण नाही, तुम्ही काही नाती सांगता? बरं ठीक आहे, तुम्ही आलायत ना, काय करा, बाळाला घ्या, बाळाला डोळे भरून पहा, जाऊ द्या, नातं जाऊ द्या. मग पुतना मावशीने काय केलं? त्या सुंदर बाळाला घेतलं, मांडीव घेतलं, हे की नाही, मांडीव घेतलं आणि तिला पाहतच राहिली. कुणाला पाहत राहिली? तर बाळाला पाहतच राहिली. तर साक्षात भगवंत म्हणल्यावर काय? दिसायला सुंदर, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी वळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. ती भगवंताकडे पाहतच राहिली. नंतर ते त्या लक्षात आलं, आपण आलोय कशाला? कशाला आलोय आपण? याला मारायला आलोय. मग तिने स्तनपान करायला सुरुवात केली भगवंताला.
तिचं विषयुक्त दूध त्याला पाजू लागली. तर भगवंत तिच्यापेक्षा हुशार होते. विषयुक्त दूध त्याने प्राशन केलं. त्याच्याबरोबरच तिचे पंचप्राण देखील प्राशन केले आणि तिला मारून टाकलं. तिला मुक्ती देऊन टाकली. कोणाला? पुतना मावशीला. तिला मारून टाकलं. आता कंस एवढा थांबला नाही. त्यानं ब्राह्मणाला महाबळ दैत्याला पाठवलं. तो ब्राह्मणाचं रूप धारण करून आला. कसा आला? ब्राह्मणाचं रूप धारण करून आला. कोण? महाबळ दैत्य ब्राह्मणाचं रूप धारण करून. आता भगवंत म्हणले हा ब्राह्मण आहे, याला काय मारता यायचं नाही. मारलं तर काय होईल? ब्रह्महत्येचं पातक आपल्याला लागेल. याची मारायचं नाही, याची फजिती करू म्हणले आपण. मग भगवंतानी त्याची फजिती केली. कशी फजिती केली हो? जानवे गळाले, पंचांग फाटले, धोतर गळाले, टिंबटिंबाची. आहे का नाही? तुम्हाला माहिती आहे. आता संतांनी लिहिलंय, संतांच्या तोंडात चांगलं वाटतं, आपल्या तोंडात चांगलं वाटत नाही. आहे की नाही? धोतर गळाले, तुम्हाला माहिती आहे. अशी फजिती त्या ब्राह्मणाची केली, महाबळ ब्राह्मणाची केली. नंतर आला शाक्टासुर आला. बैलगाडीचं रूप धारण करून आला. बैलगाडीचं भगवंतानी एक लात मारली त्याला, तो मरम पावला. नंतर तृणावर्त राक्षस आला. कोण? तृणावर्त राक्षस आला. त्याला पण त्याचा गळा दाबून भगवंतानी मारून टाकला. बकासूर आला. बकासूर बगळ्याचं रूप धारण करून आला आणि भगवंताला गिळून टाकलं. काय केलं? गिळून टाकलं. पण भगवंत एवढे मोठे झाले, त्याचं पोट फाडलं, त्याला मारून टाकलं आणि भगवंत बाहेर आले. असं एक ना एक करून सर्व दैत्याला मारून टाकलं. काग बग विठा मारिले बालपणी, 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 मारिला बालपणे, काग बग विठा मारिला बालपणी, काग बग विठा मारिला बालपणी, काग बग विठा मारिला बालपणी. अवघी दैत्यखानी, अवघी दैत्यखानी, हो ऐकते दैत्यखानी बुडविली. काग बिगरीटा मारिले बालपणी, काग बगरीटा मारिले बालपणी, काग बगरीटा मारिले बालपणी, काग बगरीटा मारिले बालपणी. अवघी दैत्यखानी, ओ अवघी दैत्यखानी बुडविली. ओ काग बगरीटा मारिले बालपणी, काग बगरीटा मारिले बालपणी, काग बगरीटा मारिले बालपणी, काग बगरीटा मारिले बालपणी, बालपणी. असे अनेक दैत्य भगवंतानी बालक रूपात असतानाच मारले बरं का. अनेक दैत्य मारले आणि भगवंत हळूहळू मोठा होऊ लागला. आता आपलं कोणतं कीर्तन आहे? कालाचं कीर्तन आहे. आणि कालाच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. हे नाही, भगवंताचं गोकुळामध्ये जे चरित्र असेल त्याचं आपण चिंतन करणार आहोत. आता चरित्र तरी भगवंतानी कुठे केलं, केव्हा केलं? ए दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोदने राखिता हे. की नाही, भगवंत हळूहळू मोठे होऊ लागले आणि रांगू लागले. तळवे तळ हात, तळवे तळ हात, तळहात टेकीता, तळवे तळ हात, तळहात टेकीता, नाग गुडघ्याने गुडघ्याने रांगत, नाग गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात, तळहात टेकीता, तळवे
रंगनी रंगनाथ तुम्या देखिला सये हे रंगनी रंगनाथ तुम्या देखिला गसये माता जशवंती हे आई माता जशवंती जसवंती बरी राये माता जसवंती जसवंती बरी राये नाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत नाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत नाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात हात टेकीत नाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत रांगत 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 भगवंत रांगायला लागला. कसा रांगायचा? तळवे तळहात टेकीत ठीक आहे ना? डाव्या गुडघ्याने रांगत असा रांगायला लागला. हळूहळू मोठा व्हायला लागला. तो चालायला लागला आहे की नाही. भगवान स्वतः मोठे होऊ लागले. आता सगळ्या गोकुळवासियांना कळायला पाहिजे मी म्हणजे कोण आहे. कळायला पाहिजे का नाही. मग लीला तर करायला पाहिजे. गोकुळवासियांना कळण्या अगोदर घरात तरी कळायला पाहिजे. आपल्या आईला कळायला पाहिजे. यशोदा मैयाला कळायला पाहिजे. म्हणून भगवंतानी घरातच लीला चालू केल्या. पहिली लीला भगवंतानी घरातच केली. ठीक आहे. आमची यशोदा मैया डेऱ्यामध्ये रवी टाकून मंथन करत होती. काय करत होती? मंथन करत होती. आणि एक कान्हा आला आणि यशोदा मैयाच्या पदराला धरून ओढू लागला आणि म्हणू लागला मला भूक लागली, काहीतरी आणून दे. काय कर, मला काहीतरी खायला आणून दे. याचं वर्णन महाराजांनी छान केलं. यशोदे घराकडे चाल मला येऊ घाल. 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 तूप लावून भाकर करी वांगे भाजून भरीत करी वर कांद्याची कोशिंबिरी मला येऊ घाल. यशोदे घराकडे चाल 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 मला येऊ घाल. आई गव्हाचा घे गे उंडा मला भाजून दे गे मांडा. आई गव्हाचा घे गे उंडा मला भाजून दे गे मांडा. लांब गेल्या गाईच्या धुंडा मला जेऊ घाल. यशोदे घराकडे चाल मला जेऊ घाल. यशोदे घराकडे चाल मला जेऊ घाल. जेऊ घाल. कानाला भूक लागली आणि कोणा का मागणार. मग भूक लागली कोणाला मागायचं असतं? आपल्या आईकडं मागायचं. यशोदा मायाकडं भगवान हट्ट मला भूक लागली मला काहीतरी खायला दे. त्याने काय मागितलं? वडापाव मागितला का? पिझ्झा मागितला का? हां गुलाबजाम मागितले का? ना मागितले. काय मागितलं? तुप्प लावून भाकर करी वांगे भाजून भरीत करी आणि वर कांद्याची कोशिंबिरी. आता यशोदा मैया आता पोरग स्वतः मागतंय. आपली पोरांचं कसं आहे
त्यांना बळबळ भरावं लागतं, आहे का नाही? बायला मंडळाला माहिती आहे. पण आता स्वतः मागतोय भगवंत, मला भूक लागली. लगे यशोदामाई आतमध्ये गेली आणि भाकर, तूप लावून भाकर केली, भाजून वांग्याचं भरीत केलं, कांद्याची कोशिंबीर आणली आणि ताट घेऊन बाहेर आली. त्या बाहेर आल्यावर पाहती तर हा काना कुठं दिसाना, कुठं दिसाना अंगणामध्ये. तिला वाटलं आता गेला तर पोरं बरं खेळायला. त्याला भूक लागलेली, भूक लागली म्हणजे तो परत येणारच आहे. तो पण काय करू आपण, मंथन करत राहू. मग परत यशोदामाई यांनी रवी घेतली आणि परत डेऱ्यामध्ये टाकून मंथन करू लागली. मंथन करती 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 अर्धा तास झाला. किती झाला? अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला. ते लोणी काय वर येईना. 2 तास झाले तरी लोणी काय वर येईना. मग यशोदामाई शेजारी गेली. शेजारी एक म्हातारी होती. त्या म्हात्याला बोलून घेतलं. म्हणले, अहो आत्याबाई, मी 2 तास झालं मंथन करते पण लोणी काय वर येईना. काय होते? लोणीच काय वर येईना. तर काही काही म्हातारे हुशार असतात, तुमच्यासारख्या हुशार असतात. म्हातारी काय म्हणली, अगं काय झालं असेल, हे लोणी खाली जाऊन बसलं असेल तळाशी, जरा वजन जास्त झालं असेल, तेव्हा लोणी कुठं जाऊन बसला असेल, जरा खाली जाऊन बसला असेल. असं कधी होतं का हो? लोणी कधी खाली जाऊन बसतं का? हां, पण काही काही म्हाताऱ्या जास्त हुशार असतात. आता त्यांचं ऐकायचं असतं, हे की नाही. मग यशोदाबाईने त्याचं ऐकलं. हा म्हणले, आत्याबाई ती म्हणता ते खरं आहे बरं का, असं पण असू शकेल. मग त्यांनी त्या डेऱ्यामध्ये हात घातला. हात घातल्या घातल्या तिच्या हाताला केस लागली, बुचडा लागला. मग तिला म्हणजे काय ह्याच्यात पडले, काय आहे काय माहिती. तसंच बुचडाला धरून तिने वर काढलं. वर काढल्या काढल्या आपला काना त्याने काय केलं होतं, डेऱ्यामध्ये उडी मारली होती, आहे की नाही. लीला करायची ना, लीला करायची म्हणजे काहीतरी करायला पाहिजे. डेऱ्यात उडी मारली आणि यशोदाबाईंनी वर काढलं आणि आमच्या कानाचे डोळे बंद बरं का. पहा आता तुम्ही दृश्य डोळ्यासमोर आणा. डेऱ्यामध्ये पडलेला सगळं अंग पांढरं शुभ्र, सगळं लोणी लागलेलं आहे, डोळे बंद आहेत, भगवंताचे डोळे बंद आहेत. आता आमच्या यशोदाबाईला वाटलं आता आपला काना काही जगत नाही, काही जगत नाही. डोळे बंद आहेत म्हणल्यावर आपला काना गेला. पण काना त्याच्यापेक्षा हुशार, त्याच्यापेक्षा ती रडायला लागली आणि हा डोळे उघडून हसायला लागला, स्मित हाते करायला लागला डोळे उघडल्यावर. आणि ही रडता रडता तिकडे पाहायला लागली. अरे हसायला लागलाय म्हणजे आपला काना चांगला आहे, त्याला काही झालं नाही. तिला आनंद झाला. तिला जरा वाटायला लागलं बरं का, आपलं बाळ जरा काहीतरी वेगळं आहे बरं का, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे. नंतर असंच काना आहे ना अंगणामध्ये खेळायचा, नेहमी बाहेर खेळायला जायचा, मुलांबरोबर खेळायला जायचा. एकदा सगळी मुलं खेळत होती. आता बलराम दादा होता, मुलं होती आणि कानाने चुकून माती खाल्ली. आणि हे पाहिलं कोणी? आमच्या बलराम दादाने पाहिलं. आणि बलराम दादानी मग आता मोठ्या तक्रार कोण करतो? मोठा भाऊ लगेच तक्रार करतो छोट्या भावाची. म्हणजे बलराम दादानी तक्रार केली कोणाइकडं? तिच्या आईकडं, यशोदामाईकडे तक्रार केली. अरे आपल्या कानाने माती खाल्ली. मग यशोदामाई काय शांत बसेल का? हां, त्याला माराय धावली, माराय आली आणि आमचे भगवंत म्हणू लागले, आई ग आई नाही खादली म्या माती, आई ग आई नाही खादली म्या माती, आई ग आई नाही खादली म्या माती, आई ग आई नाही खादली म्या माती. ओ बळीराम दादा, ओ बळीराम दादा, बळीराम दादा, ओ बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा. आड घेतो माझ्यावरी आई, आई ग आई, आई काली
मम्मी ग मम्मी नाही खादली म्या माती आई ग आई 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 नाही खादली म्या माती यशोदा मैया मारायला लागली आणि भगवंत म्हणू लागले, आई ग आई नाही खाल्ली मी माती आई ग आई नाही खाल्ली मी माती. बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा, तो भांड घेतो मजवरी. मग आई मी माती नाही खाल्ली, आई नाही खाल्ली, मला का मारते तू? मग यशोदा मैया म्हणली, नाही ना माती खाल्ली, मग तुझं तोंड दाखव मला, आकर पाहू दे मला तू माती खाल्ली की नाही, पुरावा मिळेल आपल्याला. भगवंतानी तोंड वाचलं, मोठं केलं आणि केलं आणि त्या मुखामध्ये भगवंताच्या 14 भुवनाचं दर्शन आमच्या यशोदा मैयाला झालं. किती 14 भुवनांचं ते पाहिल्या आमची यशोदा मैया समाधीस्थ झाली, शांत झाली. अरे हे काय पाहते मी? आणि कुणाच्या मुखात? आपल्या बाळाच्या मुखात, कानाच्या मुखात ती समाधीस्थ झाली. आता भगवंताला वाटलं, हिला जर कळलं की आपण कोणतरी अवतारी पुरुष आहोत, ती आपल्याला आपल्या बाळासारखं प्रेम करणार नाही, हे की नाही, ती आपली पूजा करल, प्रेम करणार नाही. परत मग सुरुवात केली भगवंतानी, आई ग आई नाही खाल्ली मी माती आई ग आई नाही खाल्ली मी माती. मग समाधीमधून यशोदा मैया जागे झाले. हा मग परत नाही ना खाल्ली तू, बरं ठीक आहे नाही खाल्ली. मग तेव्हा मारायचं बंद केलं यशोदा मैयांनी. हळूहळू भगवंत मोठे होत चालले. आता 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाल्यावर काय केलं भगवंतानी? सगळी ती मित्रमंडळी गोपाळ गोळा केली, पेंद्या बोबड्या वाकड्या सुदामा सगळ्यांना गोळा केलं आणि उभं केलं पुढं. आणि त्यांना विचारायला सुरुवात केली, अरे तुमच्या घरी दूध आहे, दुभतं आहे, लोणी आहे, तूप आहे, दूध आहे, दही आहे, सगळं आहे, पण तुमच्या तब्येती अशा काडीवानी काय झाल्यात? आहे की नाही? तुमच्या तब्येती बघा, माझी तब्येत बघा, म्हणजे माझी नाही, माझी तब्येत पण चांगलीच आहे की नाही. भगवंत काय म्हणले, माझी तब्येत बघा कशी आहे आणि तुमच्या तब्येती बघा कशा वाळल्या झाल्यात तुम्ही. हां काडीवाने वाळलेत, तुमच्या घरी तूप दही सगळंच आहे. मग ते गोपाळ म्हणायला लागलेत, भगवंता तुझं काना सगळं तुझं ठीक आहे, तुझं बरोबर आहे, आमच्या घरी दूध आहे, दही आहे, लोणी आहे, तूप आहे, सगळं काही आहे. सगळं जातं कुठं? पण जातं मथुरेच्या डेअरीला. आमच्या डेअरीला काही मिळतच नाही, आहे का नाही? जातं कुठं? मथुरेच्या डेअरीला जातं, आमच्या डेअरीला मिळत नाही. त्यामुळं आमच्या तब्येती अशा आहेत. कशा आहेत? अशा आमच्या काडीवानी तब्येती आहेत. ठीक आहे, तुमच्या तब्येती सुधारायला पाहिजे का नाही? माझ्यासारख्या झालं व्हायला पाहिजेत. माझ्यासारख्या म्हणजे भगवंतासारख्या, माझ्यासारखं व्हायला पाहिजे, हा व्हायला पाहिजे म्हणलं. मग मी सांगतो ते करायचं. आपण आज काय करू? आजपासून एक मंडळ स्थापन करू. मंडळ स्थापन केलं, चौर्य प्रसारण मंडळ. काय स्थापन केलं? चौर्य प्रसारण मंडळ. यांनी काय करायचं? या मंडळाचं काम काय माहिती आहे का? चोऱ्या करायच्या, दागदागिन्याच्या नाही बरं का, चोऱ्या करायच्या. कशाच्या? दही दुधाच्या, लोण्याच्या चोऱ्या करायच्या. ते म्हणले आता बरोबर आपला काहीतरी घ्यायला पाहिजे. सराट्याचे काटे घेतले, काठी घेतली, वस्त्रगाळ केलेली माती घेतली, घोडे घेतले आणि म्हणले आता मी सांगन ते करायचं. माझ्या पाठीमागे याल तरी यार लागे, अवघे माझ्या मागे मागे. काय करा? माझ्या पाठीमागे या आणि मी सांगन तसं करायचं बरं का. ज्या घरात मी म्हणणार त्या घरात जायचं. यांच्या चोऱ्या चालू झाल्या. मग गेले मग पहिल्या घरात. घरात जायचं म्हणजे काय? यांना का अवघड नाही बरं का. जरी कडी कुलूप लावलं जरी असलं, भगवंत म्हणायचं तर डोळे बंद करा. डोळे बंद केल्या
सगळी मुलं कुठं? आतमध्ये. ज्या ठिकाणी दही दूध दोन्ही ठेवले, डोळे बंद केल्या केल्या सगळे गोपाळ त्याची मित्रमंडळी आतमध्ये. आतमध्ये गेल्यावर जे काय असेल ते दही तूप लोणी सगळं खाऊन टाकायचं आणि बाहेर यायचं. बाहेर पण कसं यायचं? डोळे बंद करा म्हणलं की सगळे बाहेर. ऐका, अशा चोऱ्या अख्ख्या गोकुळात चोऱ्या चालू झाल्या बरं का. आणि एक महिला होती तुमच्यासारखी हुशार बरं का. कानाला म्हणली, कानाला, तू आहे ना या तरणेच्या नादी लागून बघ. काय म्हणली? या तरणेच्या नादी लागून बघ, मग तुला कळन मी काय आहे ते. लगेच काना म्हणला आपल्या गोपाळांना म्हणला, काय करा, हिचा पत्ता लिहून घ्या. ही गवळण आहे ना, ही म्हणते ना तरणी, हिचा पत्ता लिहून घ्या. मोबाईल नंबर कोणत्या गलीत राहते, ठीक आहे नाही, कोणत्या गलीत राहते सगळं लिहून घ्या. आपण काय करायचं, आपलं घर कोणतं आहे आज चोरी करायला कुठं जायचं? हिच्या घरी जायचं म्हणले. तयारी केली. सगळ्यांना गोपाळांना मित्रमंडळींना ताटल्या घ्यायला लावल्या. काय घ्यायला लावल्या? ताटल्या घ्यायला लावल्या. आणि स्वतः जंगलात गेला, शेतात गेला आणि एक मुंगूस पकडून घेऊन आला. आणि या तरणेच्या घरात सगळं रात्री मध्यरात्री आतमध्ये प्रवेश केला म्हणायचं, म्हणजे फक्त म्हणायचं आतमध्ये जायचं मला. लगेच आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यावर त्यांनी पहिल्यांदा बरं का ती गवळण होती, गवळण, आणि तिचा नवरा बायकोच्या वेणीची आणि तिच्या नवऱ्याच्या दाढीची गाड बांधली. काय बांधलं? गाड बांधली. आणि अडचण अशी होती महाराज, ती गवळण, ती पत्नी, ती होती उंचीने मोठी, ती 6-6.5 फूट. द्वापार युगामधली बरं का, आत्ताशी नाही. द्वापार युगामधली गवळण किती उंची होती? 6-6.5 फूट. आणि हा 4-4.5 फूट. तिचा नवरा पती, दोघांच्या दाढीची वेणीची गाड बांधली. एवढं थांबला नाही ना भगवंत. त्याने काय केलं? तो मुंगूस आणलं होतं का, मुंगूस दोघांच्या मध्ये सोडून दिला. आता मला सांगा, तो मुंगूस शांत बसेल का हो? असं काही झालंय का? मुंगूस शांत बसलाय, कुत्र्यासारखा मांजरीसारखा बसलाय, तुमच्याकडे पाहतोय. आज झालंय कधी? तो काय करतो? वळवळ करतो. तो मुंगूस वळवळ करायला लागला. वळवळ करतो दोघांच्या मध्ये. वळवळ केल्यावर दोघांना जाग आली. पती पत्नीला जाग आली. मुंगूस गेला पळून निघून. जाग आल्यावर हे तिकडे ओढते, हे इकडे ओढते, ते तिकडे ओढते, हे इकडे ओढते, आहे ना. मग त्याची गवळं म्हणायला लागली, तुम्हाला काय लाज वगैरे काय आहे का नाही? माझी वेणी कायला ओढता? कोणाला म्हणते? नवऱ्याला म्हणते. माझी वेणीला कशाला ओढता वेणी? अरे म्हणली, तूच माझी दाढी ओढती. मी कुठे वेणी ओढतोय? तूच माझी दाढी ओढती. काय बोलता? मी चांगले झोपले होते, ती माझी वेणी वाढायला लागले. नाही मी ना असं करत. त्यांची जर हात लावला बरं का, दाढीला आणि वेणीला हात लावला, तेव्हा त्यांना मध्ये गाठ दिसली. गाठ सोडायचा प्रयत्न केला त्यांनी. जोपर्यंत उठले आता आणि ओढायचा प्रयत्न केला, दोन्हीकडून ओढायचा प्रयत्न केला, पण गाठ काही सुटना बरं का. नंतर दिवा लावला. दिवा लावला. दिव्यामध्ये ओढायचा प्रयत्न केला, पण गाठ काही सुटना. नंतर दिव्यावर धरला. दिव्यावर गाठ धरली. दिव्यावर त्यांना वाटलं जळून तरी गाठ सुटन, पण गाठ काही सुटना. मग काय केलं? दुसरा पर्याय, विळी घेतली. विळीने गाठ कापण्याचा प्रयत्न केला, तरी पण गाठ काही सुटना. असं करता करता 4 वाजले, 4:30 झाले. शेजारी कोण होतं? आमचे शामराव होते. शामराव, ठीक आहे नाही, त्यांनी दरवाजा वाजवला. अहो रामराव, 4 वाजून गेले, तुम्हाला धारा वगैरे काढायचे का नाही? मथुरेला दूध वगैरे न्यायचं का नाही? त्यावेळी बरं का 4 वाजता उठायची धारा काढायला. कधी? द्वापार युगात. आत्ताच्या कधी उठतात? 8 वाजता, 9 वाजता, कधी 10-11 वाजता उठणारे आहेत. पण त्यावेळेचे लोक
4 वाजता उठायची, धार वगैरे काढायची आणि मथुरेला दूध घेऊन जायची. आता यांना उठायला उशीर झाला. शामरावने दरवाजा वाजवला. रामरावांनी गपचिप दरवाजा उघडला. गपचिप, कोणा दिसायला कोणा. आता ही कंडिशन कशी आहे, याची वेणी आणि याची दाढी बांधलेली. रामराव म्हणले, शामराव गपचिप आतमध्ये या. हळू दरवाजा उघडला थोडाच. शामराव आतमध्ये. अहो म्हणले काय झालं, काय झालं बघा म्हणले, काय झाले. वेणी आणि दाढीची त्यांनी गाठ पाहिली. म्हणले अरे बापरे, हे काय झालं, हा काय प्रकार आहे म्हणले. तुम्ही कायला बांधली म्हणले गाठ. अहो म्हणले आम्ही नाही बांधली. कोणी बांधली, आम्हालाच माहीत नाही. मग शामराव त्या तरुणीला म्हणायला लागले, तू त्या कानाची काय खोड काढली होती का. कोणाची, त्या कानाची काय खोड काढली का. ती म्हणली हा, मी त्याला दुपारी म्हणले होते नादी लागायचं तर लाग. कोणाच्या लाग, या तरुणाच्या नादी लाग. कोणाच्या, या तरुणाच्या नादी लाग. हा म्हणले बरोबर आहे. मग शामराव म्हणले बरोबर आहे, ही करणी त्याचीच. म्हणजे आता काय करायचं. म्हणले आता तुम्ही बाहेर निघा. तो आहे ना, तो काना ते चौकात कुठंतरी उभा असेल, त्याला जाऊन तुम्ही भेटा, त्याची माफी मागा, तेव्हा तुमची गाठ सुटल, त्याशिवाय सुटणार नाही. चला गपचूप बाहेर आले. बाहेर आल्यावर आता ही गोपाळ मंडळी सगळी ताटल्या घेऊन तारत होती. त्यांची वरात निघाली. आता दृश्य कसे आहे पहा बरं का. आता ही उंच आहे 6-6.5 फूट, हा 4-4.5 फूट उंचीचा. ती पुढं चालली आणि हा पाठीमागं वडत चाललाय, फरफडत चाललाय. यांची वरात निघाली आणि आमचे बाळगोपाळ सगळे ताटल्या वाजवायला सुरुवात केली. ताटल्या वाजून जोर लगा के हैश, जोर लगा के हैश. भजन करत करत पार चौकामध्ये गेले बरं का. चौकामध्ये आपला काना उभाच होता. सकाळी 6 वाजले होते, 6-6:30 उभाच होता. पण त्याने असं दाखवलं की माझं लक्षच नाही तुमच्याकडं. पण ती तरणी गवळण गेली. म्हणली भगवंता मला आता माफ कर, मी तुला काल बोलले आणि तू हा उद्योग करून ठेवला, इथून पुढं मी असं काय करणार नाही. खरं का. हा खरं म्हण, यापुढे मी काय करणारच नाही. मग पाय फक्त भगवंताने काटाच टाकला. काय केलं, काटाच टाकला. पाहिलं त्या गाठेकडे आणि गाठ सुटली. आणि मग हे यांची परत वरात घराकडं. असं एक आणि एक झाले एक लीला हा भगवंत करत होता. आता एक म्हातारी म्हणली, अरे त्या तरुणींच्या नादी काय लागतो, त्या म्हाताऱ्याच्या नादी लाग. इतका माझा अनुभव म्हणली, माझ्या घरी चोरी करून दाखव. कोणाला आव्हान दिलं, कानाला आव्हान दिलं, कानाला. चाल मला हिचा पत्ता लिहून घ्या, मोबाईल नंबर, गल्ली नंबर सगळे लिहून घ्या, आहे की नाही. म्हणले आता आज पुढं जायचं, या म्हाताऱ्याच्या घरी जायचं. झाली बा तयारी झाली. रात्री मध्यरात्री सगळे गोपाळांना घेऊन हा काना त्या म्हाताऱ्याच्या घरी मनोरा केला बरं का. वर शिंक्यावर लोणी ठेवलं होतं, ते लोणी खाल्लं. काय होतं सगळं खाऊन टाकलं आणि खाली उतरले सगळे. आणि जाता जाता थोडं लोणी घेतलं हातावर, थोडं लोणी त्या सासूबाईच्या म्हातारीच्या तोंडाला लावलं आणि थोडं लोणी सुनबाईच्या मुखाला लावलं. आणि हे सगळी मंडळी बाहेर पडली. आता सकाळी जाग आली 4-4:30ला. आणि म्हातारीनं पाहिलं, उठल्या सुनबाईंना पाहिलं. कोणाला पाहिलं, सुनबाईंना पाहिलं. तरी म्हणते आपल्या घरात लोणी कोण खाते, रोज लोणी कमी होते. तरी म्हणलं लोणी कोण खाते, आत्ता चोर सापडला म्हणली. तो थोबाड बघ म्हणली कसं आहे. कोण म्हणते, सासूबाई सुनबाईला म्हणती. अहो माझं जाऊ द्या सासूबाई, माझं जाऊ द्या, तुमचं थोबाड बघा अगोदर. या तोंडाला काय लागलं होतं, दोघींच्या तोंडाला लोणी लागलेलं आहे. तुमच्या थोबडाला बघा लोणी लागले, माझ्या थोबडाला तिने हात लावून पाहिलं. म्हणलं खरंच की माझ्या तोंडाला पण लागलं. म्हणलं तू पण नाही खाल्लं, मी पण नाही खाल्लं, लोणी खाल्लं कोणी. मग दाराच्या जाऊन पाहिलं, दोघांच्या मुखाला लोण लागले. त्यांना खात्री पटली. ते बाहेर गेल्या. त्यांनी काय पाहिलं,
पाहता गवळणी तव पालती धानी म्हणती नवनाची पोरी आजी चोरी केली खरे. ती दुधाने पाहिली, दुधाच्या ज्या भांडी होती ती पालती करून ठेवली होती. त्यांना खात्री पडली ज्याला आपण आव्हान दिलं होतं तो काना रात्री येऊन गेला आणि सगळं लोणीन दूध खाऊन गेला. असं करता करता ललीला करायला लागला भगवंत. काही काही तक्रारी घरी यायला लागल्या, तक्रारी घरी यायला लागल्या. गारण येऊ लागली कुणाकडं? यशोदा मायेकडं. मग ज्यांनी तक्रारी केल्यात गारणे आपली घरी सांगितल्या ना त्यांची मग खोड काढायची, त्यांना धाडा शिकवायचा. भगवंतानी पण केला. इकीच्या घरी गेला बरं का, इकीच्या घरी गेला. ती भाकरात थापत होती. काय करत होती? भाकरात थापत होती. चुलीतलं जळतं लाकूड घेतलं. काय घेतलं? जळतं लाकूड घेतलं आणि तोंडापुरं धरलं. माझं गारण सांगते का तू? माझ्या घरून माझं गारण सांगते आणि तुला पेटून देईलच, त्या घराला पण पेटून देईल. ती गवळण म्हणली मला माफ कर, यापुढं काय तुझी मी काय तक्रार करणार नाही. दुसरी एक गवळण गाठली. चालली होती शेतामधून, चालली होती शेतामधून. तुमची काही शेत आहेत. आई चालली होती छोट्या बाळाला घेऊन. छोटं बाळ तिचं 2-3 महिन्याचं बाळ आता घेऊन चालली होती. हा काना लगेच पाठीमागून गेला. पळत पळत लोटू 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 परत पाठीमाग गेला त्या गवळणीच्या आणि म्हणाला अरे तुझं बाळ किती छान आहे, किती सुंदर दिसायला आहे, किती छान आहे, खूप छान आहे, मला खूप आवडलं बरं का, दे ना माझ्याकडे दे ना. त्या बाळाला घेतलं आणि तिच्या मागच चालू लागला. आणि थोडं चालून गेल्यावर 100-1 मिनिटं चालून गेल्यावर एक विहीर लागली मध्ये. काय लागलं? विहीर लागली. मग कारणे काय केलं? त्या बाळाला घेतलं जे असं होतं ना आणि त्या विहिरीत धरलं आणि म्हणलं त्या गवळीला टाकू का विहिरीत? त्या बाळ टाकू विहिरीत? माझं कारण सांगते? नाही नाही भगवंत असं काय करू नको, यापुढं मी असं करणार नाही, मला माफ कर. झालं, तिला सोडून दिलं. एक करता करता एक रांगोळी काढत होती. काय काढत होती? रांगोळी काढत होती. घरापुढं अंगणामध्ये रांगोळी काढली, सुंदर रांगोळी काढली. आणि काना आला आणि वर्णन करू लागला या रांगोळीचं. म्हणले काय रांगोळी काढली? अशी रांगोळी आपल्या गोकुळात कोणी काढत नाही. काय म्हणला? अशी रांगोळी आपल्या गोकुळात कोणी काढत नाही. एवढी सुंदर रांगोळी ती काढली. कोणाचं वर्णन केलं? रांगोळीचं वर्णन केलं. त्या गवळीनं सांगितलं खूप सुंदर रांगोळी काढली म्हणले. फक्त एक राहिलं म्हणले, एकच. त्यात काय कमी आहे? तिथे ना हळदी कुंकू टाकायला पाहिजे म्हणले. हळदी कुंकू टाकलं कसं सुंदर दिसते अजून. मग म्हणले ठीक आहे काना, मी काय करते हळदी कुंकू टाकते. ते करंडा आणायला घरात गेली, हळदी कुंकू आणायला घरात गेली आणि काना त्या रांगोळी उभा राहिला मधी, पुढं मध्यभागी. आणि त्या रांगोळीवर लघुशंका केली. अष्टदळ काढले अंगानी वरी मोते चक्रपाणी. त्या रांगोळीवर लघुशंका केली आणि तिला धडा शिकवला. असं एक झालं एक बरं का. तर खोड्या करायला सुरुवात केली. परत खोड्या चालू व्हायच्या, तक्रारी यायच्या. एक जण बरं का, एक जण आहे ना चोरी होईल म्हणून थंडीच्या दिवसात एक म्हातारा अंगणामध्ये झोपला होता. कुठं झोपला होता? अंगणामध्ये एकटाच झोपला होता. घराला कुलूप, आतून कुलूप, बाहेरून कुलूप. एकटाच बाहेर झोपला. त्याला वाटलं काना आला याला पकडता येईन, पण काना त्याच्यापेक्षा हुशार. आत गेला, दही दूध दोन्ही खाल्लं, बाहेर आला. बाहेर आल्यावर एक पाण्याचा डेरा होता, मोठा मोठा माठ होता, एवढा जुना बरं का, आताचा नाही, मोठा. तो उचलला, त्या डिहीरीवर फोडला. कधी? थंडीमध्ये गार पाण्याचा डेरा त्याच्या डिहीरीवर फोडला. तो जागा झाला. त्याला लक्षात आलं आता हे काय खरं नाही. परत अशा खोड्या चालू झाल्या. तरी पण तक्रारी चालूच असायच्या. घरी तक्रारी यायच्या बरं का. प्रत्येकजण येणार, गवळून येणार घरी, तक्रार करणार. एक जण आली, एक गवळून आली तक्रार करायला बरं का. ती गवळून पण अशी होती ना, तक्रार करताना म्हणायला लागली. कुणाकडे तक्रार करायची? यशोदेकडे करायची. गवळण अशी होती, इतकी हुशार होती, इतकी छान बोलायची.
ती तक्रार करायला सुरुवात केली. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तुते, काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते, काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते, काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते. तेने माझी केली तवाली, मग मी तिथून पलाली. पलता पलता घसलून पलली, डोईक जगागर पोतली. काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते, काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते, काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते. माझे गुलगे फुतले, मग मी ललत बजले. ती कोण आले शालंग पाणी, मला पोताशी धलिले. काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते, काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते. गवळण कशी बोलत होती? बुबडी गवळण आली बरं का. कोण आलं? बुबडी गवळण. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. या गवळणीचं वर्णन आपल्या माऊलींनी खूप छान केले. पहा, ती गाणं सांगायला आली, भगवंताने काय केलं, कसं केलं, तरी याच्या खोड्या थांबत नव्हत्या बरं का. एका घरी चोरी करायला गेला, तेवढ्यात गवळण घरात आली. कोण आलं? गवळण घरात आली. आता गवळण घरात आली, दुपारची वेळ बरं का, दुपारची वेळ, आणि पोरं सगळी पळून गेली, एकटाच राहिला आतमध्ये. गवळण तर आली, मग काय करायचं? आता कोणा सापडाय नको. भगवंतानी एका डेऱ्यात उडी मारली आणि डेऱ्यामध्ये लपून बसला. पण दुर्दैव असं भगवंताचं कानाचं, ती गवळण आली, रवी घेतली, आणि ज्या डेऱ्यात भगवंत काना लपलाय त्या डेऱ्यामध्ये मंथन चालू केलं. काय चालू केलं? मंथन चालू. मंथन करती करती करती. तसं यशोदामयासारखं तास झाला, 2 तास झालं, लोणी काय वर येईना. पण ही त्या म्हातारीपेक्षा हुशार होती. हे ना यशोदामयाची शेजारी होती का म्हातारी, तिच्यापेक्षाही हुशार होती. ती म्हणली काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. तिने मग हातमध्ये घातला डेऱ्यात, आणि त्या बुचडा धरून याला वर काढलं. चांगला चोर पकडला म्हणले, चांगला चोर पकडला. सगळा पांढरा शुभ्र, सगळं तोंडा हाताला सगळं लोणी लागलेलं, आणि याला बाहेर काढला. म्हणले तुला रंगे हात पकडलं. रंगे हात नाही, रंगे हात फक्त हात रंगलेला होता का हो? सगळं भगवंताचं शरीर पूर्ण पांढरं शुभ्र. चल म्हणलं तुझ्या आईकडं, सर्व यशोदामाईकडं. हाताला धरून फरफडत घेऊन चालली. कुठं? यशोदामाईकडं चालली. चालता 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 दुपार झाली, दुपारच होती बरं, चालली चालली दुपारची. भगवंत हुशार. मी काय म्हणलं मग अशी चतुरातो शिरोमणी. भगवंताने काय केलं? स्वतःचा हात गपचिप काढून घेतला, त्या गवळणीच्या हातामधला, आणि तिच्या हातात तिच्या पोराचा हात दिला. तिचं पोरगं पण मागं मागं आलं होतं. तिच्या पोराचा हात तिच्या हातात दिला, आणि हा धूम टाकून यमुनेच्या नदीवर गेला. उडी मारली यमुनेमध्ये. सगळा स्वच्छ झाला, सगळं दूध दही दोन्ही सगळं निघून गेलं, स्वच्छ झाला. आणि गवळण पोचायच्या अगोदर यशोदामाईच्या घरी, त्याच्या घरी पोचला. कपड्यावर घातले, आणि जसं काय झालंच नाही, जसं काय झालंच नाही, यशोदामाईच्या शेजारी जाऊन बसला. आणि ही गवळण आली हाताला धरून. तिला माहीत नाही बरं का हातामध्ये कोण आहे. हाताला धरून कोण आणलं आहे माहीतच नाही. ती चालती चालती आणि हाका मारायला सुरुवात केली. यशोदे, ए यशोदे, बाहेर ये. बघ काय झालंय, ये बाहेर ये. कोणाला हाका मारती? यशोदे मैयाला. यशोदे बाहेर ये. मग काना म्हणला यशोदे मैयाला, अरे तुला कोणतरी हाका मारते वाटतं. कोण म्हणते? काना म्हणतो तुला कोणतरी हाका मारते. मैया कोणतरी हाका मारते. चल चल म्हणे पाहू आपण. मग आपला काना हुशार
तो तिच्यावर हाताला हात धरून आला. कोणाच्या? यशोदामायाच्या हाताला हात धरून बाहेर आला. आणि ही गवळण म्हणले, काय रे, कशाला आली रे? नाही म्हणलं, तुझ्याकडे काम होतं, काम. तो मागं पाहिलं नव्हतं, कानाला पाहिलं नव्हतं. तो काना मागून पुढं आला, शेजारी उभा राहिला. म्हणजे माझ्या काम आहे. तिला मोठा प्रश्न पडला, अरे हिच्या हातात तर कान आहे ना, आपल्या हातात कोण आहे? मग आपल्या हाताला कोणी धरलंय बोट? आपण कोणाचा हात धरलाय? तिने माग वळून पाहिलं तर तिथंच बारकं पोरगं शेंबडं पुशीत ते मागं आलं होतं. अरे हिचं काम, म्हणलं काय काम आहे सांग तरी. ती म्हणली, आता माझं काम तर तुझ्या हातामध्येच आहे, तुझ्या माझ्या कामात तू हातात धरलंय, तर काय सांगायचं? ती म्हणली, काय नाही यशोदाई, ही सहज आले होते, सहज इकडे फिरत आले होते तुमच्या गल्लीमध्ये. म्हणलं तुला भेटून जावं, कानाला पाहून जावं. कोणाला? कानाला पाहून जावं. हां, चांगलं आहे. ती गपचिप घरी गेली. म्हणजे आमचा काना अशा खोड्या करत राहिला. इतक्या खोड्या केल्या त्याला काय माप नाही. तरी पण तक्रारी यायच्या आमच्या यशोदामायाकडे, तक्रारी यायच्या. कोणाच्या? गवळणींच्या. पण आमची यशोदामाया म्हणायची, तुम्ही त्याच्यावर राहूच नका ना, तुम्हाला त्रास होतोय ना. यशोदे बाळ तुझा काना कुटवर सोसुनी धिंगाणा. यशोदे बाळ तुझा काना कुटवर सोसुनी धिंगाणा. यशोदे बाळ तुझा काना कोठवर तो तुम्ही भिंगाणा. यशोदे बाळ तुझा काना कोठवर तो तुम्ही धिंगाणा. तिसरी आली ग धावुनी याने ग बाई, काय केली करणी. पतीची दाढी माझी मेली, दोन्हीची बाई गाठ ग बांधुनी. गाठ बाई कोणाशी सुटेना, गाठ बाई कोणाशी सुटेना. यशोदे बाळ तुझा काना कोठवर तो तुम्ही धिंगाणा. यशोदे बाळ तुझा काना कोठवर तो तुम्ही धिंगाणा. तक्रारी यायला लागल्या. हा काना आमच्या घरी चोऱ्या करायला लागलाय, त्याला कुठंतरी आवर घाल. आता यशोदामाया पण त्याला समजून सांगायची, पण ऐकल तर हा काना कसला ऐके ना. मग त्याला एक उपाय सुचला. म्हणले, आता मी सगळे पर्याय थकले म्हणले, आता अख्ख्या गोकुळाला त्रास दिलाय, तुम्ही काय करा, याच्याबरोबर राहू नका, याच्या जवळ येऊ नका आणि त्याला घरात घेऊ नका, म्हणजे तक्रार येणारच नाही. काय होतंय, तुम्ही त्याच्यावर प्रेम करताय, ठीक आहे, तो त्यामुळे तुमच्या जवळ येतो, तुम्हाला पाहिजे तो आणि त्यांना पाहिजे तुम्ही. काय करायचं मग? पण आमचा काय आहे, काना वेडा आहे हो. काय करा, श्रीरंग माझा वेडा गे, याला नाही दुसरा जोडा गे, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही काय करा, यावर एकच उपाय, तुम्ही त्याची संगत सोडून द्या, त्या जवळच जाऊ नका. मग या गवळीने म्हणल्या, हेच तर आम्हाला जमत नाही हो, का ना एवढा आम्हाला चांगला वाटतो, कितका आवडतो, त्याला किती वेळा पाहू आणि किती वेळा नाही, असं होतं आहे आम्हाला. बरं का, मोठा प्रश्न पडला होता. मग काय करायचं आता? त्या पण म्हणतात की आम्हाला काना पाहिजे आहे आणि हा तर खोड्या थांबवत नाही. मग आता कमीत कमी आता यशोदामाया म्हणली, काना सांगून पाहू आपण. खोड्या नको करू माझे बाळा, माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाळा,
दर्या काठी शिकविते जग जेठी मुख लावून शिखासी काका का यमुनेची माती खासी काका का घोड्या नको करू माझे बाबा बाबा घोड्या नको करू माझे बाबा बाबा. तर यशोदामायाचं गवळणी ऐका ना, कोण ऐका ना, गवळणी पण ऐका ना. मग कमीत कमी आपण कानाला सांगून बघू, बाबा तू खोड्या करू नको आता. बाबा म्हणायला लागले, कुणाला? कानाला. यशोदामाया बाबा म्हणायला लागली. कारण काय? तो काय ऐकनाच. आपण कसं एखादं पोरगं आलं ऐकत नसलं काय म्हणतं, बाबा आता ऐक जरा आता. तसं यशोदामाया काय म्हणली, तर खोड्या नको करू बाबा, यापुढे खोड्या नको करू, मला खूप वैताग आलाय आता, मी त्रासले, काय खोड्या करू नको. त्या गवळणी काय ऐकत नाही आणि तू पण ऐकत नाही. मग शेवटचा पर्याय म्हणले, आता शेवटचा पर्याय तुम्ही काय करा, गवळणी ऐकत ना, तू पण ऐकत नाही ना, तुम्ही काय करा, या गाया घ्या आणि रानात जाऊन घ्या. गाई गोपाळ सवंगडे वना, 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 गाई गोपाळ सवंगडे वना. तुम्ही कुठे जाता? रानात जा, वनात जा. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही काय करा आता? गाया घ्या, रानात जा, वनात जा. आता काय तुम्ही गोकुळात थांबू नका. मग आता का नका एकटा जाणार आहे का हो रानात वनात? तर त्याने काय केले, सगळे सवंगडे गोळा केले. कान्हाने काय केलं, मनसुका सुदमा बोबड्या वाकड्या सगळ्यांना गोळा केलं आणि सगळ्यांना घेऊन कुठं? रानात गाया घेऊन. आता सगळी मुलं एकत्र झाली. आता हे खरं गुरं राखणार आहेत का हो? काय राखणार आहे का? त्यांनी काय केलं, म्हणले आता आपण काय करू, आलो ना सगळे एकत्र, आपण काहीतरी खेळ खेळू म्हणले, आपलं काहीतरी खेळ खेळू. मग त्यांनी खेळ चालू केले, एक मागून एक खेळ चालू केले. हमामा पोरा हमामा, 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 गौडी लागे दमामा, गौरी मध्ये दमामा, गौडी लागे दमामा, गौरी मध्ये दमामा, हमामा 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 हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. खेळविती लाडू आता खेळविती लाडू, खेळविटी दांडू आता खेळविटी दांडू, खेळविती लाडू आता खेळविती लाडू, खेळविटी दांडू आता खेळविटी दांडू. नको रे गांडू. एक दोन तीन, अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदो बकती बकबोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदो बकती बकबोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळविटी दांडू आता खेळविटी दांडू, खेळविटी दांडू पोरा खेळविटी दांडू. अबक दुबक दिबक, अबक दुबक दिबक त्रिगुण खेळ मांडू, अबकदो बकती बकबोरा त्रिगुण खेळ मांडू. कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी, कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी, कानोबा खेळलाव जाऊ नको रडी, कानोबा खेळलाव जाऊ नको रडी. किती करशील रे कुरघोडी, किती करशील रे कुरघोडी, कानोबा खेळलाव जाऊ नको रडी, कानोबा खेळलाव जाऊ नको रडी, कानोबा खेळलाव जाऊ नको रडी.
झाले, हा मामा खेळून झाला, विट्टी दांडू खेळून झाला, लगोरी खेळून झाली, सगळे खेळ खेळून झाले. आता सगळे गोपाळ दमले, चौंगडे दमले. खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. आहे की नाही? बरोबर आहे का? की काय कीर्तनाचे सुख आहे की नाही? सगळ्यांना भुका लागल्यात, आता उपास सोडायचा आपल्याला, आहे की नाही? खांदी भार पोटी भूक, काय केळावयाचे सुख. त्यांनी काय केलं? म्हणले आपण काय करू, आता भूक लागली खूप, काहीतरी खाऊन घेऊ, नंतर आपला दिवस मोकळाच आहे. भगवंत म्हणले चला आपण काय करू, छान काहीतरी खाऊ. भगवंत स्वतः एका मोठ्या खडकावर जाऊन बसले. सगळ्या गोपाळांना कमलाकार बसवलं, ठीक आहे नाही? वडाच्या पाण्याचं मोठं द्रोण तयार केलं आणि सगळ्या गोपाळांच्या काय शिदोऱ्या, सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या, त्याचा काला केला जसा आपल्याला करायचा आहे, एखादा काला केला आणि भगवंत स्वतः त्या गोपाळांना काला भरू लागले. असा काला आपल्याला देखील करायचा आहे. जो काला भगवंतानी त्या काळात द्वापारयुगामध्ये पहिला काला वृंदावनामध्ये केला, तसाच काला आपल्याला करायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. असाच काला कीर्तन झाल्यावर, असाच काला दही लायाचा आपला काला करायचा. जसा भगवंताने केला तसाच काला दही लायाचा. पण जो आपण काला करणार आहोत त्याच्यामध्ये तिन्ही प्रकारची काले साध्य होणार आहेत. किती? 3 प्रकारचे काले. पहिला काला कोणता? दही लायाचा काला. दुसरा आपण त्याच्यामध्ये काय आहे, दही लाया आहे, हे मडकं बांधलं आहे, त्याच्यामध्ये काय आहे, दही पण आहे, लाह्या पण आहे, म्हणजे तो प्रतीक काला आहे. तो काला आपण करणारच आहोत. पण तो काला करताना आपण काय करणार आहे, आपण इकडं हरिनामाचा गजर करणार आहोत, आपण अभंग म्हणणार आहोत. शिंके लाविले दुरी, तिघांचे मी होतो वरी. आहे की नाही? पुढं होतो मी, अभंग म्हणायचा आपल्याला, तोच अभंग म्हणायचा ना आपल्याला. काय अभंग आहे? शिंके लाविले दुरी. काय लावले? शिंक लावले, दूर लावले, वर लावले, होतो तिघांचे मी वरे. पण आपण दहीहंडी करतो. दहीहंडी किती लोकांची करतो आपण? किती थर असतात तो? 9 आणि 10. एक कोणी मरतं, कुणाचा अपघात होतो, कुणाचं तंगडं जातं, कुणाचा हात जातो. पण जेव्हा भगवंत दहीहंडी करायचे तेव्हा आनंद घ्यायचे. पण इथं काय होतं आहे, आनंद तर मिळत नाही, पण गोपाळांना त्रास जास्त होतो आहे. थर किती पाहिजे? 4च पाहिजे, आहे का नाही? होतो तिघांचे मी वरी, म्हणजे खाली तिघं आहेत, खाली तिघं आहेत, त्याच्यावर मी आहे की नाही? म्हणजे जर आपण याचं सूक्ष्म अभ्यास केला तर हे 4 थर म्हणजे काय हो? 4 मुक्ती आहेत, ठीक आहे ना? काय मुक्ती कोणत्या आहेत? सलोकता, समीपता, स्वरूपता, नंतर वर सगळ्यात सायुज्यता. असं कधी होतं आहे का तुम्ही सांगताना, मुक्ती सांगताना सायुज्यता अगोदर सांगता, सायुज्याने मी ही मुक्तीने मी शेवट सांगायची. भगवंताची मुक्ती, भगवंतापर्यंत जायचं आहे, मोक्ष मिळवायचा आहे, म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता, मग सायुज्यता, आहे की नाही? मग भगवंतपणे आपण जातो. त्याचं वर्णन असं केलेलं आहे संतांनी. असाच काला आपल्याला करायचा आहे. आपण दही लाह्याचा काला करताना अभंग गायन करणार आहोत, हरिनामाचा खिचडी काला होणार आहे. त्याचबरोबर जो प्रसाद आपल्याला मिळणार आहे तो आपण एकामेकाच्या मुखामध्ये भरणार आहोत. त्यामुळं तुम्ही आणि आम्ही सारखेच आहोत. त्यामुळं जीव ब्रह्म ऐक्याचा काला आपल्या वतीने साजरा होणार आहे. याचा अर्थ काय? आपण एकाच वेळी, बघा संतोष महाराज, एकाच वेळी आपण दहीलायाचा काला, हरिनामाचा खिचडा काला आणि जीव ब्रह्म ऐक्याचा काला बरोबर साजरा करणार आहोत.
विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि 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 जय जय हरि 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 जय विठोबा रखुमाई जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कमरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय आदिशक्ति मुक्ता माई की जय बारकुमार विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय 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 हरि 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 जय 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 विठोबा रखुमाई जय जय हरि जय 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 हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई काला करायचा आहे की नाही तुमच्या इथं काला करायचं त्या काल्याला फक्त आपण हजर राहून चालणार नाही ना आता माऊलींना तुकोऱ्यांना पण बोलू आपण काल्याला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली